नमस्कार. मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग आणि बालविकास तज्ज्ञ, अहमदनगर. तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देत असता. म्हणजे आता बाळाची काळजी कशी घ्यायची, 6 लाखाच्या वर गेलाय, किंवा मुलांच्या बाबतीमधले जे वर्तन समस्या असतात त्याचा व्हिडिओ असेल, तर तुम्हाला सगळे व्हिडिओ खूप आवडतात याचे मला माहिती आहे. मग आज आपण कोणता व्हिडिओ करणार आहोत? तर आज आपण असा व्हिडिओ करणार आहोत की मुलांचे खोकला किंवा जे खोकणारं बाळ असतं, छाती गरगर करतीये, बाळदमा असेल किंवा कफ असेल सारखा सारखा होणारा, तर याच्यासाठीचे काय उपचार असतात आणि याच्यासाठी आपण नेमकं काय काय करायला पाहिजे याची माहिती आपण आज घेणार आहोत. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय की याची लक्षणं कोणती. तर लक्षणं कशी असतात की आता आई सांगते की बाबा बाळाला सर्दी झाली होती आणि मग डोक्यावरून आंघोळ घातली, छाती गरगर करायला लागली, किंवा असं सांगते की त्याचं पोट उडत असतं, किंवा त्याला रात्रीचा ढास लागल्यासारखा खोकला येतो, किंवा बाळाच्या बाबतीमध्ये शिट्टीचा सारखा आवाज येतो श्वासाला, उलटी वाटे कफ बाहेर पडतो, किंवा संडास वाटे चिकट कफ बाहेर पडतो, किंवा त्याच्या बाबतीमध्ये नाक बंद होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, जो वाऱ्यातून आला की त्रास होतो, म्हणजे झोत वाऱ्याचा अंगावरती गेला की त्याच्यामुळे त्रास होतो, किंवा बऱ्याचदा अशा प्रकारे सांगतात की तो जास्त हसला तरी त्याला खोकला येतो, पळाला तरी खोकला येतो. तर अशा प्रकारचे जे खोकले असतात की ज्यांच्यामध्ये बाळदम्याचा प्रकार असतो किंवा गरगरीचा खोकला असतो, कफ असतो, तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. तर बऱ्याचदा पालकांचे खूप गैरसमज असतात. आता याच्यातला पहिला गैरसमज काय असतो की बाळदमा हा मोठ्या माणसांसारखा दमा आहे आणि याला आता झाला म्हणजे आता काही आपलं काही खरं नाही. पण तसं नसतं. बाळदम्याचा आजार जेव्हा होतो त्याच्यातल्या घरघर करणारी मुलं, बऱ्याचदा 1 वर्षाच्या आतली घरघर करणारी मुलं जी असतात त्यांना 3 वर्षानंतर हा त्रास एकदम कमी होऊन जातो. 2 वर्षाच्या वेळेला जर सुरू झाला तर तो 5 वर्षापर्यंत राहतो. 3 वर्षाच्या वेळेला सुरू झाला तर 7 वर्षापर्यंत राहतो. ज्या घरामध्ये दम्याचा आजार नाहीये ती मुलं याच्यातून बाहेर नक्कीच येतात. आणि ती कशा प्रकारे बाहेर येतात? तर मी आता सांगितल्याप्रमाणे कुठल्या वयात तो सुरू झाला त्याप्रमाणे तो कधीपर्यंत राहतो हे पाहणं महत्वाचं असतं. त्यामुळे त्याच्यात काळजी करण्यासारखं काही नसतं की हा जरी सारखा सारखा होता राहिला तर तो नंतर त्यातून मुलं बाहेर येतात आणि पूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतात. याचबरोबरीने बऱ्याच पालकांचं कसं असतं की वाफ नका देऊ, वाफ दिली की त्याची सवय लागते. सवय कशी लागेल? ऍक्च्युली खरं हा आजारच असा असतो की ज्याच्यामुळे मुलांची जी फुफ्फुसं असतात ती आकुंचन पावलेल्या परिस्थितीत असतात, म्हणून खोकला जास्त येत असतो. मग ती प्रसरण पावण्यासाठी वाफेसारखी औषधं काम करतात. मग ही वाफेसारखी औषधं जी मुलांचं फुफ्फुसं प्रसरण करण्याचं काम करतात, आकुंचन पावलेली, तर ती त्याला मदत करत असतात. मग ह्या आजाराचाच हा भाग असल्यामुळे यांना वाफ द्यायला लागते. मग ही वाफ देणं ही काही सवय नसते. हा आजार हा मेन प्रॉब्लेम असतो, कारण हा आजारच सारखा सारखा होत असतो, म्हणून त्याला वाफ देणं हा उपचार असतो. आणि म्हणून हा वाफ देण्याने जास्ती चांगला लवकर बरा होत असल्यामुळे आणि त्यांना श्वासाला मदत होत असल्यामुळे वाफ देणं हा खरा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. त्याचबरोबर बरेच पालक काय म्हणतात की वाफेचं औषध आमच्या घरी आहे ना, आम्ही वाफ देऊ ना. पण तसं नाही चालणार. कारण का? तर कुठलं औषध कुठल्या कफला घरघरीला लागू पडेल हे बालरोग तज्ज्ञांना तपासल्यानंतर समजतं. कारण वाफेत टाकायची पण 7-8 प्रकारची औषध आहेत. मग तुम्ही कुठल्या प्रकारचं औषध टाकून वाफ देता हे खूप महत्वाचं असतं. मग बालरोग तज्ज्ञांनी काय करायला पाहिजे की वाफ देण्याच्या आधी आणि वाफ दिल्यानंतर परत तपासायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोड्याशा मोठ्या मुलांच्या बाबतीत आपण असंही करायला पाहिजे की फुफ्फुसाची क्षमता मोजायला पाहिजे. म्हणजे क्षमता उंचीनुसार मोजली जाते की कुठल्या वयात कुठली उंची आहे त्याप्रमाणे त्याची क्षमता किती पाहिजे. आणि मग फुफ्फुसाची क्षमता वाफेच्या आधी आणि वाफ दिल्यानंतर अशी दोन्ही प्रकारची मोजली जाते. आणि त्यावरून आपल्याला कळतं की वाफेचं औषध लागू पडलं की नाही. कारण 10% जास्त फरक पडला तर वाफेचं औषध लागू पडतंय. मग वाफेचं औषध जर लागू पडत असेल तर त्या औषधाची वाफ देण्यात अर्थ आहे, नाही तर मग औषध बदलायला पाहिजे. मग हे पालकांना समजणं आवश्यक आहे की मनाने वाफ द्यायचे औषध वापरायचं नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मग त्याप्रमाणे ते औषध वापरायचं तर त्याचा उपयोग होतो.
वाफेचे औषधं जी आपण देतो ही आजारी पडल्यानंतर असतात. तसंच एक आणखीन समज पालकांमध्ये आहे ते म्हणजे स्प्रे नका वापरू, औषध द्या. स्प्रे वापरल्याने काय होतं, उलट आपल्याला खूप फायदा होतो. कारण काय की स्प्रे सारखी औषधं जी असतात त्याच्यामध्ये मायक्रोग्रॅम मध्ये औषध असतं आणि ते औषध आपण ग्लास देऊन किंवा स्पेसर देऊन वापरल्यानंतर ते डायरेक्ट फुफ्फुसात जातं. आणि तोंडाने दिलेलं औषध काय होतं की तोंडाने दिलेलं औषध आधी आतड्यात जातं, तिथून रक्ताभिसरणात जातं आणि तिथून फुफ्फुसात जातं. म्हणजे ते सगळ्या ठिकाणी आपला अंश सोडत जातं आणि त्याच्यामुळे उलट त्याचे साईड इफेक्ट असतात. पण बाकीच्या औषध आपण फुफ्फुसामध्ये डायरेक्टली जे स्प्रेचं औषध देत असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट नसतात. शिवाय ते मायक्रोग्रॅम मध्ये असतं, तोंडाने दिलेलं औषध मिलीग्रॅम मध्ये असतं, म्हणजे जवळजवळ 1000 पटीचा फरक असतो. त्याच्यामुळे तोंडाने दिलेल्या औषधांपेक्षा जेव्हा सारखा सारखा सर्दी खोकला होतोय, घरघर होतीये, त्यावेळेला स्प्रे वापरणं हे कधीही चांगलं असतं. त्यामुळे त्याच्यानी काही सवय लागत नाही, उलट आजार नियंत्रणात राहतो. आणि त्याच्यात 2 प्रकारचे स्प्रे असतात. एक म्हणजे आजारी पडल्यानंतर वापरायचा स्प्रे की जो साधारण 5 दिवस वापरला जातो, आणि त्याच्यानंतर आजारी सारखं पडू नये म्हणूनचा स्प्रे की जो कदाचित महिना, 2 महिने, 3 महिने असा वापरावा लागतो. आणि मग ते दोन्ही स्प्रे जर आपण वापरले प्रॉपरली आणि योग्य डोसमध्ये वापरले तर हे सगळा आजार पूर्ण नियंत्रणात राहतो आणि ती मुलं अगदी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेऊ शकतात, एवढं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य औषधं वापरणं, म्हणजे फवारा वापरणं किंवा वाफेचं औषध वापरणं, नेबुलायझर वापरणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याचबरोबरीने हा आजार जो होतो तो कशामुळे होत असतो, तर तो व्हायरसमुळे होतो, म्हणजे विषाणूंमुळे होतो. पण तो वाढतो कशामुळे, त्याची कारणं वेगळी असतात. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की थोडीशी सर्दी झाली, डोक्यावरून आंघोळ घातली, कफ सुरू झाला. त्याचबरोबरीने आणखीन कशामुळे कफ वाढू शकतो, तर चिकट गोड पदार्थ खाल्ल्यामुळे. म्हणजे चिकट गोड कोणते पदार्थ असतात, जिलेबी असेल, लाडू असेल किंवा चॉकलेट असेल, तर याच्याने वाढू शकतं. शिवाय थंडगार पदार्थ चालत नाही, फार आंबट पदार्थ नाही चालत, असं काही मुलांचं असतं. तर जसं ज्या मुलाची प्रवृत्ती असेल त्याप्रमाणे त्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे दुधामुळे कफ होतो असा एक गैरसमज आहे, पण दुधामुळे कधीही कफ होत नाही. दुधात साखर घातल्याने सुद्धा कफ होत नाही. मग कफ कशामुळे होऊ शकतो, क्रीम बिस्किटांमुळे होऊ शकतो, वाढू शकतो. किंवा कफ कशामुळे वाढू शकतो, द्राक्षांमुळे वाढू शकतो. तर हे महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या मुलांच्या बाबतीमध्ये यांना आता तर सध्या कोविडच्या काळामुळे आपल्याला सिनेमा थिएटर वगैरे बंद आहेत, पण सिनेमा थिएटर्स मध्ये तुम्ही जेव्हा गर्दीच्या ठिकाणी मॉलमध्ये घेऊन गेलात तर त्याच्यामुळे पण त्यांना कफ आणि खोकला वाढू शकतो. या मुलांचा थंड हवेमध्ये किंवा समुद्रकिनारी असं जर नेलं तर त्यांना त्याच्यामुळे कफ होऊ शकतो. जोराचा वाऱ्याचा झोत आला, म्हणजे पंखा असेल किंवा बसमध्ये खिडकीपाशी बसलेला असेल तर त्याच्यामुळे जो झोत येतो वाऱ्याचा, तर वाऱ्याच्या झोतामुळे कफ वाढू शकतो. त्याचबरोबरीने धूर याच्यामुळे कफ वाढू शकतो. तर धूर म्हणजे काय की कदाचित आपण डासांसाठी अगरबत्ती लावतो किंवा घरात इव्हन देवघरात अगरबत्ती लावली जाते. त्याच्यानंतर स्मोकिंग करणारे म्हणजे सिगरेट किंवा बिडी ओढणारे पालक असतात, तर त्यांच्यामुळे कफ वाढू शकतो आणि घरघर वाढू शकते, खोकला वाढू शकतो. तर ही सगळी कारणं सुद्धा टाळली गेली पाहिजे. सिमेंटच्यामुळे वाढू शकतो, नवीन बांधकाम कुठे चालू आहे त्याच्यामुळे वाढू शकतं, रंग नवीन दिला त्याच्यामुळे वाढू शकतो. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या टाळता आल्या पाहिजेत. किंवा काँग्रेस गवतामुळे वाढू शकतो. त्याचबरोबरीने पाळीव प्राणी जे असतात, म्हणजे उदाहरणार्थ मांजर असेल तर त्याच्यात जे केस उडतात त्याच्यामुळे ब्रॉन्कायटिस होऊ शकतो, त्याच्यामुळे कफ सूज होऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवताना आता झुरळांच्यामुळे होऊ शकतं, कारण झुरळाचे जे लेंड्या असतात त्याच्यामुळे पण होऊ शकतं किंवा झुरळाच्यामुळे होऊ शकतं. या अतिशय महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. कारण आजार होण्याचं कारण वेगळं असतं, आजार वाढण्याचं कारण वेगळं असतं. आपण आजार होण्याचं कारण टाळू नाही शकत, कारण ढग येणं तुमच्या हातात नाहीये, सर्दी होणं तुमच्या हातात नाहीये, पण ते वाढणं हे मात्र आपण टाळू शकतो. कारण आपण जर त्यांना धूर यांच्यापासून लांब ठेवलं, थंड चिकट गोड पदार्थांपासून लांब ठेवलं तर नक्कीच हे टाळता येतं. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की आपल्याला आपल्या बाळाला कशामुळे ॲलर्जी आहे आणि कशामुळे त्रास होतोय
हे आपण आधी नोंदवून ठेवलं पाहिजे. आणि ते नोंदवून ठेवल्यानंतर त्याच्याप्रमाणे त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या जर टाळल्या तर मग आपल्या बाळाला तो त्रास वाढणार नाही आणि कफ जास्त प्रमाणात होणार नाही, ही याची खात्री आहे. आणखीन काय काय कारणं असतात की ज्याच्यामुळे हा त्रास होतो? सर्वात महत्वाची गोष्ट, घरातले आपल्या धुळीतले जे जंतू असतात, म्हणजे विशेषतः आपण जे उशा वापरतो किंवा गाद्या वापरतो, त्याच्यातल्या ज्या खोळी असतात त्याच्या आतमध्ये काही जंतू असतात, त्याला हाऊसमाईट म्हणतात. तर त्याच्यामुळे पण अस्थमा होऊ शकतो किंवा वाढू शकतो. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी पण आपण काय करतो की कधीच खोळींना किंवा गाद्यांना ऊन देत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की त्या आतमधले जे जंतू असतात त्यामुळे कफ वाढू शकतो आणि घरघर वाढू शकते. झोपल्यानंतर ढास का येते किंवा खोकला का जास्त येतो? त्याचं कारण काय असतं की बऱ्याचदा काय होतं की नाकात सर्दी जाम झालेली असते आणि आपण जेव्हा लाईन डाऊन पोझिशनमध्ये जातो किंवा झोपतो त्यावेळेला तेच सर्दी जी असते ती कफ म्हणून होते, कारण ती फुफ्फुसात टपकते आणि मग त्याच्यामुळे उबळ येते आणि मग याला पोस्ट नेझल ड्रीप म्हणतात. तर हा पण एक महत्वाचा कारण असतं खोकल्याचं. त्याच्याच बरोबरीने 2 वर्षाच्या आतल्या मुलांना अन्नवरती येणं, म्हणजे श्वासनलिका आणि अन्ननलिका जी असते ती अशी जवळजवळ असते. मग अन्ननलिकेतलं अन्न जर थोडंसं श्वासनलिकेत गेलं तर ठसका येईल, खोकला येईल. मग हे महत्वाचं का असतं? कारण जसं गाय करते की खाते आणि रवंथ करायला वरती काढते, तसं काही मुलांची प्रवृत्ती असते आणि ती प्रवृत्ती 2 वर्षापर्यंत सापडते. त्याला गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स म्हणतात. मग या मुलांना जोपर्यंत तो आजार बरा होत नाही तोपर्यंत खोकल्याचा त्रास पण होत राहणार. म्हणून आधी त्याबरोबरीने गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्सचा आजार पण आपल्याला बरा करावा लागतो आणि मग त्याच्या बरोबरीने हा आजार मॅनेज करायला लागतो. तर त्या मुलांच्या मध्ये हा फरक चांगला पडतो. मग ही कारणं अतिशय महत्वाची आहेत की आपण ॲलर्जी कशामुळे होते, घरातले धुळीचे जंतू असतील किंवा आपल्याला गादीच्या किंवा उशांचे खोळी असतील, तर या सगळ्यांची काळजी आपल्याला घेणं आवश्यक असतं. मग हा आजार टाळण्यासाठी काय करायला पाहिजे की संरक्षण कव्हरमध्ये गाद्या उशा ठेवायला पाहिजेत. घरातले कार्पेट असतात त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे असा त्रास होणाऱ्या मुलांच्या घरामध्ये कार्पेट नसावेत. स्वच्छ जमीन पुसली गेली पाहिजे. त्याच्यानंतर केसाळ खेळणी जी असतात त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. व्हिनिल हार्डवूडची जमीन असणं तर सर्वात चांगलं. आठवड्यातून एकदा तुम्ही किंवा 2दा जर चादरी धुतल्या तर त्या 60 डिग्रीला धुवायला पाहिजेत. खोलीतली आर्द्रता कमी करण्यासाठी एसीचा वापर केला पाहिजे की ज्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. तर या मुलांच्या बाबतीमध्ये काही परिस्थिती अशी असते की जी गंभीर होऊ शकते. मग त्यावेळेला डॉक्टरांना दाखवणं अतिशय आवश्यक असतं. ती कोणती परिस्थिती असते? एक म्हणजे कफ आणि घरघर खूप जास्त आहे, त्याचबरोबरीने ताप आहे, म्हणजे तापाचं प्रमाण 99च्या पुढे असेल तर त्याच्यामध्ये न्यूमोनियाची शक्यता असू शकते, त्याच्यामुळे ते पण पाहायला पाहिजे. किंवा सारखा न थांबता येणारा ढास लागल्यासारखा खोकला असेल, घरघर आवाज येतोय, त्याचबरोबरीने खोकल्यामुळे श्वासाला त्रास होतोय, हातपाय म्हणजे त्याच्यातली हाताची जी नखं असतात ती काळनिळी पडतायत किंवा ओठ काळनिळे पडतायत, छाती उडतीये म्हणजे पोट उडतंय. म्हणजे बऱ्याचदा ते पालक काय म्हणतात, नाही ते पोटातला आजार आला म्हणून आम्ही ते दागण्या दिल्या, पण असं ते चुकीचं आहे. कारण पोटातला आजार नसतो, हा दम लागत असतो आणि अशा वेळेला डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं असतं. त्यांना ऑक्सिजनची गरज असते. त्या मुलांना अतिदक्षता विभागात सुद्धा त्यांना ऍडमिट करावं लागू शकतं. काही मुलांना सारखं खोकला झाल्यामुळे ते खात नाहीत आणि खात नाहीत म्हणून त्यांचं परत वजन कमी होतं, त्यांचे प्रॉब्लेम वाढतात. हे पण महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे आधी श्वास चांगला असेल तर मुलं खाणार. त्याच्यामुळे नाक बंद आहे का, फुफ्फुसांमध्ये खोकला आहे का हे बघणं अतिशय आवश्यक असतं. या प्रकृतीच्या पालकांनी असं लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्या कारणांनी खोकला होऊ शकतो, तर विषाणूंमुळे किंवा व्हायरसमुळे. पण तो वाढतो कशामुळे, तर असंख्य कारणं आता मी सांगितली की जी कारणं अतिशय महत्वाची आहेत आणि ती कारणं जर टाळली तर त्या मुलांचा हा खोकला नक्की नियंत्रणात राहील. म्हणजे अटॅक सुरू कशाने होतो, नियंत्रणात कसा राखता येतो आणि तो टाळता कसा येतो हे पालकांना जर नीट समजलं तर त्याच्यामुळे पालक काळजी योग्य प्रकारे घेतील. आणि त्याचबरोबरीने जसं आजारी पडल्यानंतर रिलिव्हर नावाची औषधं असतात, तसं आजारी पडू नये म्हणून प्रोफॅलॅक्सिस म्हणून काही औषधं असतात. ही औषधं वापरणं अतिशय गरजेचं असतं आणि ही जर औषधं वापरली योग्य नियमाप्रमाणे
आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन तर निश्चितपणे हे हा चांगला फरक पडेल या मुलांमध्ये आणि ही मुलं एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं नेहमीचं आयुष्य जगू शकतील याची मला खात्री आहे. नमस्कार.